सर्वांना नमस्कार. माझं नाव पांडुरंग घुगे. मी सध्या कोल्हापूरला पोस्टेड आहे. अ, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, अ, अन्न सुरक्षा अधिकारी आणि होऊ घातलेले सर्व अधिकारी, ॲस्पायरंट यांना नमस्कार. एम-पी-एस-सीची सुरुवात म्हटलं की आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात. म्हणजे होईल की नाही? खूप सारे डाऊट असतात. परंतु आपण रिगरसली फॉलो केलं, प्लॅन बनवलं, तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो, असं मला वाटतं. आणि प्रिलिम्स झाली त्याच्यानंतर मेच्या कालावधीमध्ये अ, अन्न सुरक्षा अधिकारी या पोस्टसाठी मार्केटमध्ये मटेरियल वगैरे अवेलेबल नव्हतं आणि तशा प्रकारचा गाईडन्स पण अवेलेबल नव्हता. त्या काळामध्ये सरांचं आम्हाला ॲन्सर रायटिंगमध्ये खूप मदत झाली. ज्यामध्ये अ, पहिल्यांदा इनिशिएटिव्ह असं कोणीच घेतलं नव्हतं. मग सर प्रत्येक दिवशी एक-एक प्रश्न टाकायचे आणि तेच आम्ही नंतर मग सरांना पाठवून द्यायचो ऑनलाईन. आम्ही म्हणजे गावाकडे अभ्यास केला. शशांक दडस होते, त्यानंतर संकेत एलमामी होते. आम्ही तिघांनी सोबतच अभ्यास केला आणि रोज डिस्कशन व्हायचं. रोज आम्ही प्रत्येक क्वेशन व्यवस्थित पाठवायचो आणि त्याचे सरांकडून फीडबॅक घ्यायचो. चांगदेव गायकवाड असतील सर आणि त्याच्यात विक्रम सर असतील, हे आमच्या टचमध्ये होते आणि त्याच्यामध्ये फीडबॅक द्यायचे. त्याचा आम्हाला असा फायदा झाला, की आमचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि आम्हाला पण जमतंय, आम्ही पण करू शकतो. हा कॉन्फिडन्स घेऊन आम्ही नंतर मग टेस्ट सीरीज वगैरे सॉल्व्ह करायला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम आज की आम्हाला म्हणजे पोस्ट भेटली, यातच सर्व काही आहे. आणि सिम्प्लिफाय तर्फे पण सुपर 30 बॅच होती आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी ज्या टेस्ट सीरीज वगैरे काढल्या होत्या, त्याचंच रिफ्लेक्शन आम्हाला पेपर नंतर समजलं, की याचेच प्रश्न आपल्याला तिकडं एवढ्या इझिली पद्धतीनं तिकडे रिफ्लेक्ट झालेले दिसले. त्याच्यामुळे जे काही प्रोसेसमध्ये केलं ते खूप रिगरसली केलं, खूप व्यवस्थित केलं आणि त्याचा आम्हाला फायदा झाला असं वाटतं. आणि सोबतच चांगले मित्र भेटले, चांगली मित्रांची कंपनी भेटली म्हणजे अडी-अडचणीच्या काळामध्ये असेल, त्याच्यानंतर कधी डाउनफॉल झाला असेल, म्हणजे कधी लो फील झाला असेल, तर मित्र असे बूस्ट करणारे पाहिजेत, ना की कॉन्फिडन्स डाउन करणारे पाहिजेत. त्याच्यामुळे मला वाटतं की सर्वांनी साथ दिली आणि विशेषतः सिम्प्लिफायचे आम्हाला सहकार्य लाभलं. त्याच्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा. थँक यू.